हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर कालचा व्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल माझं आईकडे राहायचं कारण. तर सगळं काही बोर्ड बिस्तारा उचलून मी आईकडे राहायला येऊन गेली होती. तर आता माझे पॅरेंट्स ना इतरां पॅरेंट्ससारखे एकदम चिल नाहीये. त्यांनी ह्या गोष्टीला इतकं सीरियस घेतलं, की त्यांनी मला टास्क देऊन दिला, की "ठीक आहे, तू गेली ना, तुझं म्हणजे आमच्या अगेन्स्ट तू तिकडे राहायला गेली ना, तर तुला आम्ही खर्च पुरवू नये. तू तुझं बघून घे." आणि हा फेज झेलणं माझ्यासाठी इतकं कठीण होतं. म्हणजे इकडे आर, तिकडे विहीर असं झालं होतं. कारण सगळं काही मलाच सांभाळायचं होतं आणि ते मी इतक्या व्यवस्थित हँडल केलं असेल हे मला आता समजतंय. कारण ते बोलतात ना, की आपण काही काम करतो तर त्याचा आउटपुट आपल्याला शेवटला कळतो. मग म्हणूनच अशा सिच्युएशनला मात देण्यासाठी मी पार्ट टाईम जॉब शोधला, जेणेकरून माझा जो खर्च आहे मी तो करू शकेल म्हणून. सो मला त्याचा खूप आनंद आहे, की मी एकदम व्यवस्थित मॅच्युरिटीने काम केलेलं त्यावेळी. आता हे बघा, माझ्या पॅरेंट्सचं इंटेन्शन काय होतं याच्यामागे, की तू तुझा खर्च करून घे, हे तर मला नाही माहिती. बट मला आहे ना, माझ्या आता ह्या सिच्युएशनवरनं वाटतंय, की त्यांनी जे काही केलं ते बरोबर केलं. कारण मला ना यामुळे खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या. सो यामागे मी फक्त एवढंच बोलेल, जो होता है अच्छे के लिए होता है. पण आता मी जॉब सोडते कारण ॲज यू नो गाईज अबाउट माय करियर मला मेकअपमध्ये करायचंय. सो मला इन एनी हाऊ कंडिशन जॉब सोडावा लागेल. कारण हा खूप दूर पडतोय माझ्या घरापासनं आणि मला पॉसिबल नाहीये इतकं रोज ट्रॅव्हल करणं. तर काहीच दिवसानंतर तुम्हाला हा ऑफिसचा फेस बघायला नाही भेटणार आहे. कारण ऑफिशियली मी आता विचार केलेला आहे, की मला जॉब सोडणंच सोडणं आहे. आणि जेवढं मला हे बोलायला सोपं वाटतंय ना, तेवढंच मला हे सहन करण्यासाठी खूप हार्ड जाणार आहे. आणि माझ्या आयुष्यात अटॅचमेंट नावाचा एक शब्द आहे, जो इतका अवघड वाटतो मला. आय डोंट नो मी हे का बोलते. कारण आता मला शब्दात मांडायला सुद्धा भीती वाटते ते. बरं, आता मी जर सगळंच सांगितलं तुम्हाला तर इंटरेस्ट राहील का? नाही ना? तर सबस्क्राईब करून ठेवा. यापुढचं मी नंतर सांगते. कारण आता मी घाईत आहे. आय मीन व्लॉग संपतोय. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.